नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेती, शासन, बाजारभाव आणि देश-विदेशातील ताज्या मोठ्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या नॉनस्टॉप ब्रेकिंग न्यूजला. अटल भूजल योजनेवरून बारामतीतील शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे. कारण केंद्र सरकारने ही योजना अचानक बंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना 50% जास्त सबसिडी मिळत होती, त्यामुळे पाणी व्यवस्थापन आणि शेती सुधारण्यासाठी मोठा आधार होता. मात्र योजना बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आधीच नैसर्गिक संकटे, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतकरी संकटात असताना ही योजना बंद करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी अशी जोरदार मागणी बारामतीतील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अहिल्यानगर बाजार समितीत ज्वारीची आवक वाढली असून दररोज सुमारे 200 ते 300 क्विंटल ज्वारी बाजारात येत आहे. त्यामुळे बाजारात चांगली हालचाल दिसत आहे. ज्वारीची खरेदी FAQ आणि नॉन FAQ अशा दोन प्रकारात होत असून प्रति क्विंटल सुमारे 2800 ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत आणि सरासरी दर जवळपास 4000 रुपयांच्या आसपास आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तसेच सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या भागातून ज्वारी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. ज्वारीचा हंगाम आता संपत आल्यामुळे पुढील काही दिवसात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि इतर बाजारपेठांच्या तुलनेत येथे सध्या चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. कृषी मित्र नावाखाली सुरू असलेल्या भरतीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण ही भरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी 30,000हून अधिक पदांची जाहिरात देऊन उमेदवारांकडून पैसे गोळा केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांची फसवणूक होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की अशा कोणत्याही भरतीशी त्यांचा संबंध नाही, तसेच अधिकृत संकेतस्थळावरही अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे युवकांनी अशा बनावट भरतीपासून सावध राहावे आणि पैसे भरताना खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया अजून सुरू आहे. त्यामुळे ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी आणि KYC पूर्ण केले आहे का ते तपासून घ्यावे, कारण 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर दुसरी मोठी बातमी. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत मंजूर केली असून जानेवारीपासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी आपले नाव पंचनाम्यात आहे का हे तपासून घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी 60 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान विमाधारक शेतकऱ्यांकडून प्रति हेक्टरी 17,000 रुपये देण्याची मागणी होत असून सरकार यावर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अंतिम निर्णय शासन निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसत असून अकोला जिल्ह्यात गेल्या 6 वर्षात फक्त 3149 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाची असून त्यामध्ये नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळू शकते. बोगस बियाण्यांच्या विक्रीवर सरकारने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून दोषींना 5 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावध राहावे आणि संशयास्पद बियाण्यांची तक्रार करावी. HTBT कापूस बियाण्यांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे आणि शासनाने शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून काही भागात हेक्टरी 74,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या चांगली परिस्थिती असून काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने खर्च वाढला आहे आणि एकरी 15,000 रुपयांपर्यंत खर्च जात आहे, तर बाजारात चांगले दर मिळत आहेत. 15 एप्रिलपासून STच्या भाड्यात 10% वाढ करण्यात आली असून प्रवाशांच्या खिशावर ताण येणार आहे. मक्का खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. STच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये 8 एप्रिलपासून पीक पाहणी सुरू झाली असून अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. राशन कार्ड धारकांना धान्य मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कांद्याच्या दरात घसरण झाली असून सध्या 850 ते 930 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. ई-पीक पाहणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 536 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली असून निधी असूनही मदत मिळाली नाही. गोंदिया जिल्ह्यात ई-केवायसी अडचणीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. विमान प्रवास 25% स्वस्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बँकांमध्ये पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर योजनांचे पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे. हिंगोली बाजारात हळदीला 13,900 रुपये दर मिळत आहे. अंत्योदय कार्डधारकांना 3 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यासाठी 72,000 लिटर रॉकेल मंजूर करण्यात आले आहे. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून 24 कॅरेट सोने 1,53,000वर पोहोचले आहे, तर चांदी 2,60,000वर गेली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत आणि नवीन पीक कर्ज वाटप कर्जमाफी पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. धान बोनस अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन जमा करण्यात येत असून त्यांना दिलासा मिळाला आहे. ट्रॅक्टर चालकांसाठी क्लीनर सक्तीचा नियम रद्द करण्यात आला आहे. ज्वारी आणि बासमती दर वाढले असून गव्हाचे दर मात्र घसरले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कांदा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. गॅस सिलेंडर पुरवठा अडचणीत असून ग्राहक त्रस्त आहेत. चना नोंदणीची अंतिम तारीख 15 एप्रिल आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करावी. प्लास्टिक वस्तूंच्या किमती 20% वाढल्या आहेत. रॉकेल दर 62 रुपये करण्यात आला आहे. गव्हाची विक्रमी आवक झाल्यामुळे दर कमी झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात शेतकरी विविध समस्यांमुळे नाराज आहेत. गॅस टंचाई विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यात उष्णतेची लाट वाढली असून दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे नवीन आदेश देण्यात आले आहेत. धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. लाल मिरचीचे दर 70 ते 80% वाढले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदा मंजूर करण्यात आला आहे. मसाला पिकांसाठी अनुदान देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मक्का खरेदीसाठी 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. आंबा उत्पादकांसाठी कर्जमाफी जाहीर झाली असली तरी निकष स्पष्ट नाहीत. तूर आणि चना दर वाढले असून बाजारात समाधानाचे वातावरण आहे. आणि शेवटी सर्वात मोठी बातमी म्हणजे सोन्याचे दर पुन्हा वाढले असून बाजारात मोठी हालचाल सुरू आहे. मित्रांनो, या सगळ्या बातम्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की योजना येत आहेत, पण त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपण जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. वेळेत ई-केवायसी करणे, नोंदणी करणे आणि सरकारी कार्यालयात पाठपुरावा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत चालला आहे. इराणने अमेरिकेकडे मागणी केली आहे की गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी आणि लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत. दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम असून अनेक तेलवाहू जहाजे अडकली आहेत. यामुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असून भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPG दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. दरम्यान RBIकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता 10,000 रुपयांपेक्षा जास्त UPI किंवा IMPS व्यवहारांसाठी कूलिंग पिरियड लागू केला जाणार आहे. म्हणजे व्यवहार पूर्ण होण्यासाठी सुमारे 1 तास लागू शकतो. या काळात व्यवहार रद्द करण्याची सुविधा मिळणार असून ऑनलाईन फसवणुकीवर मोठा आळा बसणार आहे. राज्यातील प्रशासनामध्ये मोठा बदल. उत्खनन परवानगीचे अधिकार तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडून काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. 500 ते 2000 ब्रासपर्यंतच्या उत्खननासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक राहणार आहे. हा निर्णय भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतला गेला आहे. शेती क्षेत्रात मोठी धक्कादायक बातमी. कृषीमित्र नावाखाली बोगस भरती सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याबाबत कोणतीही जाहिरात दिलेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी आणि युवकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. खरीप हंगाम 2026साठी 41,534 कोटी रुपयांची खत सबसिडी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वाण जपण्यासाठी बियाणे बँक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पोकरा योजना रखडलेली आहे. ठिबक आणि तुषार सिंचनासाठीचे अर्ज प्रलंबित असून शेतकरी चिंतेत आहेत. वेळेवर अनुदान न मिळाल्यास नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातीये. बाजारभावाकडे पाहिलं तर ज्वारीला चांगला दर मिळत आहे.
काही ठिकाणी प्रति क्विंटल 2,900 रुपये दर मिळत आहे. मात्र फूलशेती संकटात सापडली आहे. झेंडूला फक्त 10 ते 20 रुपये किलो दर मिळत असून शेतकऱ्यांनी तोडणी थांबवली आहे. शेवंतीला 30 ते 40 रुपये दर मिळतोय. खतांच्या किमतीत 100 ते 300 रुपयांची वाढ झाली असून उत्पादन खर्च वाढत चालला आहे. दुसरीकडे पशुखाद्य महागल्याने दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. दूध दर कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशात जलसंकटाची गंभीर परिस्थिती. 166 धरणांपैकी 55% धरणांमध्ये पाणीसाठा 45%पेक्षा कमी आहे. नाशिक जिल्ह्यात 127 गावे टंचाईग्रस्त असून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागात जनावरांची संख्या कमी होताना दिसतीये. वीज प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. शेती पंपाचे 20 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. स्मार्ट मीटरबाबत गैरसमज दूर करण्यात आले आहे. तसेच सक्ती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रात दिलासा. रक्तपेढ्यांवर डिजिटल नजर ठेवली जाणार असून कोणत्या रक्तपेढीत किती रक्त उपलब्ध आहे हे ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच मातृत्व योजनेअंतर्गत महिलांना मोफत उपचार आणि 5 लाखांपर्यंत सुविधा मिळणार आहे. इतर महत्त्वाच्या बातम्यांमध्ये सायकलींच्या किमतीत 10 ते 15% वाढ झाली आहे. गॅस एजन्सींवर OTP प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. एकूणच पाहता शेती, बाजार आणि जागतिक परिस्थिती यांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. महागाई, पाणीटंचाई आणि वाढता खर्च ही मोठी आव्हाने आहेत. पण शासनाच्या काही योजनांमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.